नमस्कार सर्वांना. तर बघा, या वर्षाची शेवटची अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या ही उद्या पहाटे लागून ती शुक्रवारी पूर्ण दिवस असून ती शनिवारी सकाळी काहीतरी 7:15 का 7:30 पर्यंत संपणार आहे. त्यामुळे या वर्षाची शेवटची अमावस्या ही उद्या आलेली आहे आणि ती शुक्रवारी आलेली आहे. त्यामुळे ही खूप प्रभावी अमावस्या ही आहे, त्याला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी आपण जेवढे जमेल तेवढे अगदी साधे सोपे पण तेवढेच प्रभावी उपाय करायचे आहेत, कारण या वर्षाची ही शेवटची अमावस्या आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच उपाय कसे करायचे आणि कधी करायचे ते बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, माझी आज इथे गुरुवारची पूजा झालेली आहे. संक्षिप्त गुरुचरित्र हे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे ते सुद्धा वाचून झालेलं आहे. कनकधरा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसूक्तम हे सगळी सेवा झालेली आहे. आता आपण उद्याच्या अमावस्याबद्दल बोलूया. तर बघा, उद्याची अमावस्या ही मार्गशीर्ष अमावस्या आणि ही शेवटची अमावस्या आहे या वर्षाची. त्यामुळे मी जे तुम्हाला अगदी साधे आणि सोपे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. मेन म्हणजे इथं जसं मी दाखवलं आहे तसं आपण उद्या संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती एक पंटी घ्यायची आहे किंवा एक निरांजन घ्या, मी जसं घेतलं आहे तसं, आणि 5 कापूर ते घालून आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती ते जाळायचे आहेत. मी हा उपाय दर अमावस्या करते आणि मला ह्याचा खूप फरक आहे. गेले 2 वर्ष ते 3 वर्ष मी हा उपाय करत आलेले आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्याला आपल्या उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी जेव्हा तुम्ही कापूर जाळणार आहात ते जाळून झाल्यानंतर बरोबर 7 ते 7:15 किंवा 7:30च्या दरम्याने आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या बाहेर दोन्हीकडे आपल्याला तुपाचे दिवे लावायचे आहेत. कारण बघा, उद्या अमावस्या आहे, उद्या शुक्रवार पण आहे, त्यामुळे माता लक्ष्मीची आणि विष्णूंची सेवासुद्धा उद्या आपल्याला करायची आहे आणि संध्याकाळी 7 वाजता ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे दोन्हीकडे आपल्याला तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि त्याच्याचबरोबर थोडी जागा सोडून आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक आपल्याला तेलाचा दिवा पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला लावायचे, कारण अमावस्या ही पितरांच्या स्मरणार्थ ही असते आणि त्या दिवशी आपण पितृसेवासुद्धा करत असतो. त्यामुळे उद्या आपल्याला एक दिवा संध्याकाळी तेलाचा दक्षिण दिशेकडे तोंड करून त्यांच्यासाठी लावायचा आहे. 2 दिवे तुपाचे उंबऱ्याच्या बाहेर दोन्ही साईडला माता लक्ष्मीसाठी लावायचं आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला जर जमलं तर ईशान्य कोपऱ्यात चौमुखी दिवा करून त्यात 2 लवंगा आणि 1 इलायची घालून हा ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे, जो माता लक्ष्मीसाठी आहे. कारण उद्या शुक्रवार आलेला आहे, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा वार आहे, प्लस अमावस्यासुद्धा आहे. त्यामुळे उद्या जमलं तर चौमुखी दिवा करून ईशान्य कोपऱ्यात तुम्ही हा लावायचा आहे. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी जर तुमच्या जवळ जर कुठंही पिंपळ वृक्ष असेल कुठल्याही मंदिरामध्ये, तर तिथं जाऊन आपल्याला फक्त पाणी अर्पण करायचं आहे. 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. कारण पिंपळवृक्षात हा विष्णूंचा वास असतो आणि ही सेवा केल्याने आपला पितृदोषसुद्धा कमी होतो. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आपल्याला पितृअष्टक किंवा पितृस्तुती स्तोत्र हे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला संध्याकाळी वाचायचं आहे. आणि जर तुम्ही काहीच करू शकला नाही तर दुपारी 12 वाजता दही भाताचा नैवेद्य हा आपल्याला कावळ्याला दाखवायचा आहे. तो टेरेसवर गॅलरीमध्ये तुम्ही नेऊन ठेवू शकता किंवा उद्या तुम्ही संध्याकाळी जिथं तुमचा माठ आहे किंवा पाण्याचं जिथं तुमचं स्टोअर केलं जातं तिथंसुद्धा दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितरांसाठी दिवा हा नक्की लावायचा आहे. प्लस बघा, जर तुमच्या घरात कटकटी, भांडणे, सतत जर निगेटिव्हिटी, नकारात्मकता जर खूप असेल तर उद्या हा उपाय नक्की करा. तो म्हणजे जी पिवळी मोहरी आहे, जी तुम्हाला माहिती आहे की अतिशय पॉवरफुल आहे, ती थोडीशी आपल्या हातात घ्यायची आहे आणि 1 खेपा किंवा 11 खेपा आपल्याला काळभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि ही पिवळी मोहरी आपलं बाथरूम सोडून सगळीकडे आपल्याला ही
ठेवून द्यायची आहे प्रत्येक रूमच्या कॉर्नरमध्ये आणि दुसऱ्या दिवशी ती तुम्ही झाडून टाकली तरीही चालेल. तर हा खूप प्रभावी उपाय आहे. हा तुम्ही अमावस्या टू अमावस्या हा नक्की करू शकता. तर हे साधे आणि सोपे उपाय, पण शेवटची अमावस्या आहे त्यामुळे हे उपाय करायला विसरू नका. अत्यंत प्रभावी पण अगदी साधे सोपे उपाय. जरी तुम्ही ऑफिसमधून लेट आलात तरी तुम्ही रात्री 9-9:30पर्यंतसुद्धा हे उपाय करू शकता. तर हे अगदी साधे सोपे उपाय आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला काही कष्ट पडणार नाही, काही खर्च करावा लागणार नाही. फक्त उपाय सकाळ ते संध्याकाळपर्यंत मेन म्हणजे सगळे संध्याकाळचेच आहेत. तर उद्या विष्णू सहस्रनाम, श्री सूक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम आणि जमलं तर ललिता सहस्रनाम उद्या श्रवण करायला विसरू नका. तुम्ही कामं करता करता हे यूट्यूबला लावून द्या, म्हणजे तुम्ही नक्की श्रवण करू शकाल, प्लस तुमची कामं पण होऊन जातील. तर उद्याची अमावस्या खूप महत्त्वाची आहे, वर्षाची शेवटची आहे. आपल्याला पितृंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आहे. उद्या तुम्ही दुपारी 12 वाजता तर्पणसुद्धा करू शकता पितरांसाठी आणि जमेल तेवढी सेवा ही नक्की करा. तर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.